श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सत्शिष्य कल्याण स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री महेश तामणे राहणार छत्रपती संभाजीनगर यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. महेश दादा सांगतात, श्रीराम. दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी श्रींनी अनुग्रह देऊन कृपांकित केलेल्या आम्हा तामणे कुटुंबियांनी यंदा अक्षय तृतीयाच्या सुमुहूर्तावर आमच्या मुलाने घेतलेल्या नवीन फ्लॅटमध्ये वास्तुशांती करण्याचे योजले व त्याप्रमाणे श्री महाराजांचा फोटो पूजेत ठेवून त्यांच्या साक्षीने तो आनंद सोहळा त्यांच्याच कृपेने संपन्न झाला. आमचा मुलगा व सुनबाई पूजेला बसतेवेळी सुनबाईने मुलाला नवीनच केलेली सोन्याची चेन गळ्यात घालण्यास दिली. वास्तुशांती विधी संपन्न झाल्यावर त्या रात्री ते घर बंद ठेवणे योग्य नसल्याने मुलगा व सुनबाई तेथेच राहिले व सोवळे नेसलेल्या मुलाने रात्री झोपतेवेळी त्याच्या गळ्यातील चेन काढून स्वतःच्या पॅन्टच्या खिशात ठेवली. दुसऱ्या दिवशी उभयता आमच्या पूर्वीच्याच घरी परत आल्यावर मुलाच्या खिशातून चेन कुठेतरी पडून हरवल्याचे लक्षात आले. सगळ्यांना खूपच वाईट वाटले. चेन जवळजवळ 80,000ची असल्यामुळे सर्वांची मने उदासीनतेच्या काळ्या नभांनी ग्रासून गेली. जणू दुधात साखर पडण्याऐवजी मीठ पडल्यासारखे झाले. तदनंतर व्यवहारदृष्ट्या योग्य असे प्रयत्न करावेत या हेतूने बिल्डिंगच्या खाली शोधाशोध केली व सोसायटीतील सदस्यांच्या व वॉचमनच्या कानावर ही घटना घालून ठेवली. सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील कळवले, तरीही काही उपयोग झाला नाही. श्री महाराज प्रत्यक्ष हजर असताना असे कसे काय झाले, अशा विकल्परूपी बाणगुळाने मनाला विळखा घातला. परंतु नंतर त्या अविचारातून बाहेर पडून श्री महाराजांचा मनोमन धावा केला. त्यांना म्हणालो, माऊली, आपणच हा फ्लॅट घेऊन दिलात, आपणच हे शुभकार्य घडवून आणलेत, तरी त्यात आलेले विघ्न आपणच दूर करावे अशी कळकळीची विनंती. आणि काय आश्चर्य, आपल्याकडील वास्तुशांतीचे आमंत्रण असलेल्या एक ताई 2च दिवसांनी विचारपूस करीत आल्या. वास्तुशांतीच्या दिवशी त्यांना आपल्या घरून निघताना खालच्या मजल्यावर लिफ्टजवळ आपली चैन मिळाली होती. ती चैन आपली असल्याचे वॉचमनकडून त्यांना कळाल्यानंतर ओळख पटवून त्यांनी ती आम्हाला परत केली. आजच्या जमान्यात जवळजवळ 80,000ची चैन कोणतीही अपेक्षा न ठेवता त्या ताईंनी परत करणे ही केवळ आणि केवळ श्री महाराजांचीच कृपा नाही का? श्रीराम समर्थ. साधक हो, महेश दादा व त्यांचे कुटुंब श्री महाराजांचे अनुग्रहित असून सर्वांचे श्री महाराजांवर प्रेम व निष्ठा आहे. म्हणूनच तर मुलाने नवीन घेतलेल्या फ्लॅटचा वास्तुशांती सोहळा दादांनी श्री महाराजांच्या साक्षीने करण्याचे योजले. परंतु दुर्दैवाने नवीनच बनवलेली सोन्याची चैन हरवल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. पण श्री महाराजांची प्रार्थना करून त्यांच्यावर सर्व भार टाकल्यावर त्यांनीच ती चैन त्वरित मिळवून दिली व सर्वांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. वस्तुतः संकटाचा भोग आला होता, तो श्रींनी भोगून देखील घेतला, परंतु दादांना व त्यांच्या कुटुंबाला त्यातून त्वरित बाहेर देखील काढले. हे सर्व श्रींचे त्यांच्या भक्ताविषयी प्रेम आहे हो. खरं पाहता भक्ताने हाक मारल्याबरोबर त्याच्याकडे धावत जाणे हा श्रींचा सहज स्वभावच आहे. मोठ्या करुणायुक्त शब्दाने जो भक्त श्रींची करुणा भागतो त्याच्यावर ते कृपा करून त्याला प्रेमाचे स्तनपान करवितात. भक्तजनाच्या ठिकाणी आपल्याविषयी असणाऱ्या भावकळवळ्याचा सोहळा ते जाणतात. थोडक्यात काय, तर जो कोणी भगवंताचे नाम घेतो त्याच्या मागे श्रींचे प्रेम धावते. भक्त व भगवंत यामधील याच दिव्य प्रेमाचे अतिशय सुंदर शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात,
पाचारिता धावे ऐसी ठाईची हे सवे, बोले करुणा वचनी करी कृपा लावीस्तनी. जाणे कळवळा भावसिद्धीचा सोहळा, तुका म्हणे नाम मागे मागे धावे प्रेम. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.